पहिल्या पावसाची पहिली नांगरणी ते चालू आहे। फायनली आपला गरम चहा आलेला आहे आणि नंतर काकांनी आमच्यासाठी मस्त गरमागरम कांदेपोहे आणलेले आहेत। कांदेपोहे बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि अशा रीतीने सर्वजण कांदेपोह्यांवरती ताव मारणार आहेत। कांदेपोहे खाऊन झाल्यानंतर आम्ही थेट प्रवासाला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, काकांनी आम्हाला फॉर्म दिलेला, फॉर्म पूर्ण भरायचा आहे, त्याच्यावर नाव आणि तारीख वगैरे टाकून पूर्ण फॉर्म भरायचा आहे। सो मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झालेला आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे। नाश्त्यामध्ये होते कांदेपोहे, ते सर्व खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही वासोट्या किल्ल्याकडे चाललो आहोत। तर जाता जाता आपल्याला येथे शेतामध्ये नांगरणी करताना शेतकरी दिसलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी। इथे खूपच काचा फोडलेले आहेत लोकांनी। पहिल्या पावसाची पहिली नांगरणी ते चालू आहे, बघू शकता मित्रांनो। इकडे पाऊस खूप पडलेला आणि माती खूप ओली व सुद्धा आहे आणि इकडे आता खाडी आहे, मोठी अशी खाडी आहे आणि तिकडे असे बोट आहेत, तर बघा तिथे त्या बोटीमध्ये बसून आपल्याला तिकडे तसं तो डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे। इथे अशी सुंदर अशी नांगरणी चाललेली आहे। सो मित्रांनो, बघू शकता हे कोयना धरणाचे मोठे असे पात्रे, म्हणजे खूप असे मोठे मोठे वेगवेगळ्या ठिकाणी पात्रे आहे। तिकडे पुढे गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेल। आणि सो आता बघूयात आपण होड्या बघून झाल्यानंतर आपण सरळ पुढे चाललो। तिकडे आपली होडी येणार आहे आणि आपल्याबरोबर काका आहेत, ते आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन देणार आहेत, मग आपण पुढे जाणार। आता तुम्ही साताऱ्यावरून बसणं बामणुली या ठिकाणी उतरला आणि बामणुलीतून उतरल्यानंतर तुम्ही कोयना कॉटेजला आला। कोयना कॉटेजला तुम्ही फ्रेश झाला, आंघोळ वगैरे झाली, परत तुमचं आता सकाळी नाश्ता ब्रेकफास्ट करून चहा घेऊन तुम्ही आता आपले दुपारचे डबे घेऊन तुम्ही वासोटी रेल्वे निघालाय। आता इथे आपली हिला बोट बामणुलीवरून इथं बोट येईल, आपल्या इथं पिकअप करेल आणि मग नंतर आपण वासोटी रेल्वे निघून जाऊ। नाव कॉटेजचं काका, तुमचं नाव आणि तुमचे कॉटेजचं नाव सांगा। मित्रांनो, माझं नाव आहे संतोष राजाराम पवार, मी कोयना कॉटेजचा मालक आहे आणि माझ्याकडे जे मुलं येतात, मित्रमंडळी येतात, त्यांना मी राहण्याची, परत जेवणाची, परत सकाळी फ्रेश होण्याची, ब्रेकफास्टची ही सुविधा करतो। त्याचबरोबर बोट बुकिंग करून देतो, परत वासोटा परमिशन काढून देतो, फॉर्ड परमिशन, आणि गाईड तुम्हाला तुमच्या संघात देतो। असं करून मी वासोट्याची चांगली सुविधा इथं करत असतो आणि माझ्याकडे अशी खूप मित्रमंडळी येतात, राहतात आणि आपल्या बोटीने वासोट्या निघून जातात। ठीक आहे, जय श्री। आता आपली बोट निघाली आहे, तिकडून येते इकडे शूटिंग आहे, नंतर जवळ आल्यानंतर अर्धे जरा बॅक करा। सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली मित्रमंडळी आपल्या होडीची आतुरतेने वाट बघत आहेत, सर्वजण एकत्र झालेले आहेत आणि फायनली बघू शकता की तुम्ही आपली होडी वासोट्या किल्ल्यावरती आपल्याला सोडण्यास इकडे आपल्याकडे येत आहे। आपल्याला घेऊन आता ती वासोट्यासाठी रवाना होणार आहे थोड्याच वेळात आणि सर्वजण तुम्ही बघू शकता की जरा बघा इकडे सर्वजण खूप आतुर झालेले आहेत होडीमध्ये बसून जाण्यासाठी। सो मित्रांनो, हे तुम्ही फॉर्म बघू शकता, या फॉर्मवर आपलं नाव आणि तारीख वगैरे टाकायची आहे आणि काकांकडे द्यायची। फायनली आपली बोट आलेली आहे। हा फॉर्म जो आहे आपला फॉर्ड परमिशनचा तुमचा सर्वांचा भरलेला, तो मी आता आपले गाईड नारायण शेलार यांच्याकडे मी आता सुपूर्द करत आहे आणि फॉर्ड परमिशनचे पैसे, बरं का। सर्वजण आता फायनली बोटीमध्ये एक जण चढत आहेत, कारण थोडं रिस्क आहे म्हणून एक जण पाठवत आहेत। चला 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 पुढे, तर चालतच राहा, होडीमध्ये चढत राहा। हे इकडे बघ, सर्वांनी इकडे बघा, हाय वगैरे करा, चला चला पटकन चला। हा तू हाय। फायनली आता मी पण होडीमध्ये प्रवेश करणार आहे।
सो आता मी पण आता आतमध्ये आलेलो आहे. माझा पाय सटकलेला होता म्हणून वाचलो. अशा प्रकारे काकाने आपली बोट ढकललेली आहे आणि आपल्याला बाय बाय केलेली आहे. तुम्ही बघू शकता की सर्वच्या सर्वजण बोटीमध्ये आलेले आहेत. एकदम ताजेतवाने झालेले आहेत. सर्वजण हाय करत आहेत. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपली बोटसुद्धा चालू झालेली आहे. बोट चालू झालेली आहे आणि सर्वजण आलेले आहेत. काका आपल्याला बाय बाय करत आहेत. आम्ही काकांना बाय बाय करत आहोत. अशा प्रकारे आपला प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही बाय बाय करत आहोत काकांना आम्ही. बघू शकता की आपला प्रवास हा 1 तासाचा आहे. सर्वजण खूप हॅपी आहेत कारण 2 महिन्यानंतर हा प्लॅन येतो सक्सेस झालेला आहे आणि ड्रायव्हरसुद्धा आहेत आणि काका आपल्याला अजूनपर्यंत बाय बाय करत आहेत आणि आम्ही पण काकांना आता बाय बाय करत आहोत. बघू शकता. बाय. सो मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत वासोटा किल्ल्याच्या खूप असा अलीकडे. म्हणजे किल्ला खूप लांब आहे अजून आणि इथे पाणी खूप कमी आहे. याच्यापुढे पाणी खूप कमी आहे. आता इथपर्यंत आता बोट आम्ही लावलेली आहे आणि इथून आम्ही खाली उतरणार आहोत आणि इथूनच आम्ही आता चालत पुढे जाणार आहोत. सो मित्रांनो, फायनली आपला होडीचा प्रवास इथं संपलेला आहे आणि इथून आम्ही चालत जाणार आहोत गडाच्या पायथ्यापर्यंत. पायथा इथून खूप अजून लांब आहे. अशा प्रकारे हा पार्ट मी इथेच संपत आहे. भेटूया आता नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, जय शिवराय, बाय बाय. आता इथून आम्ही थेट चालत जाणार आहोत गडाच्या पायथ्यापर्यंत उन्हात.